घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. त्यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी ठरल्या. OTTवरही प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे अनेकांचं आयुष्य प्रेरणादायी ठरलेलं आहे. लाखो हृदय जिंकली. सगळ्यात प्रथम धन्यवाद मला इथे इतका सन्मान दिल्याबद्दल. आणि सर्व इन्फ्लुएन्सर्स आजकाल आमच्यासाठी स्टार्स आहेत. आणि तुम्हाला म्हणजे आमच्या वेळेला असं म्हटलं जायचं की आम्ही सगळ्यांना स्टार्स लोकांना TV वर बघतो, आता आम्ही तुम्हा सर्वांना फोनवर बघतो. पण जे प्रेम आहे ते तेवढंच आहे, त्या लोकांसाठी पण तेवढंच होतं, आज तुमच्या सगळ्यांसाठी पण तेवढंच. कोणतीही भूमिका असो तो प्रत्येक भूमिका इतक्या सहजतेने करतो की प्रेक्षक त्या पात्राशी जोडले जातात. जी अत्यंत लोकप्रिय झालेली आहे ती आहे केतकी शहा. सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत फॅशन स्टाईल आणि अगदी साध्या प्रसंगातूनही भन्नाट कॉमेडी तयार करत. इतकाच सोशल मीडिया वापरते. माझं काही चित्रपट येतोय आणि प्रमोशन करायचं आहे, काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे, मला लोकांशी काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी पोहोचवायचं आहे. मी अशी सतत सोशल मीडियावर पडलेली तुम्हाला दिसणार नाही की मी सकाळी उठून काय करते, मी संध्याकाळी उठून झोपताना काय करते. आणि हे जे करतायत त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. ते त्यांना जमतंय, ते त्यांना आवडतंय, ते त्यांना झेपतंय. मला यापैकी काही झेपणार नाही आहे. मला काम करायला आवडतं आणि कामाद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला आवडतं. नाही, भूमिका माझ्याकडे येतात. माझे वडील प्रोड्युसर नव्हते, त्यामुळे मला काही काय म्हणतात कुठली भूमिका तुला करायची असं कधीच नव्हतं. ज्या भूमिका येत गेल्या त्या चांगलं करणं माझ्या हातात होतं आणि माझ्या पुढच्या भूमिकेसाठी तेच महत्त्वाचं कायम ठरत होतं. तर मला कामातून काम मिळत गेलेलं आहे कायम. त्यामुळे माझं म्हणणं आहे बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. तुम्हाला जे काम दिले ते तुम्ही 100% सुंदर करा, पुढे छानच होतं आहे. त्यामुळे माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं महाराष्ट्रावर प्रेम आहे. मला असं कायम वाटतं की मी महाराष्ट्राची मुलगी आहे. तर या सगळ्या पुणे, मुंबई, नाशिक आणखीन ह्या सगळ्या भिंती ओलांडून आपण महाराष्ट्राचे म्हणून एकत्र येऊयात आणि एकमेकांवर प्रेम करूयात. नक्कीच आईवडिलांकडून आलेला असेल, स्वभावाचा भाग आलेला असेल. आपण मला असं वाटतं आपल्या वाढीत ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो त्या गोष्टी आपल्या आत उतरतात, त्या आवडू लागतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. माझ्या वाढीमध्ये खूप छान छान माणसं होती. माझे काय म्हणतात माझ्यावर प्रेम करणारे, मला स्वातंत्र्य आहे, तू स्वतंत्र आहेस याची लहानपणापासून जाणीव करू देणारे वडील होते. माझ्या वाडीमध्ये प्रचंड पुस्तकं होती. माझे मार्गदर्शक साळुंखे होते. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर परिणाम करतात. माझं म्हणणं आहे ब्रेक्ट जे म्हणतो की सगळ्यात राजकीय भिकारड निरक्षर कोणाला म्हणावं, तर जे राजकीय निरक्षर आहेत त्यांना म्हणावं. आणि राजकारण समाजकारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला काय त्याचं करायचं असं होत नाही. सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, मुलांच्या शाळांच्या फिया वाढल्या तर आपल्याला फरक पडणार असतो, प्रवासाचे भाडे वाढली तर आपल्याला फरक पडणार असतो. ह्या आपल्या आरोग्यावर, या आपल्या आयुष्यावर, या आपल्या मनस्थितीवर थेट घाला घालणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी कायमच व्यक्त होते. मी व्यक्त होणारी नटी म्हणूनच ओळखली जाते. छान वाटतंय खरं तर. आता इन्फ्लुएन्सरसुद्धा एक ह्या सगळ्या आपल्या इंडस्ट्रीचा एक मोठा भाग आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त लोकांपर्यंत नेहमीच पोचत असतो. त्याच्यामुळे आमच्यापर्यंत असं कोणी वृत्तपत्र किंवा असे लोक कोणी आमच्यापर्यंत पोचले आणि त्यांनी आमची दखल घेतली की आम्हालाही खूप छान वाटतं. त्याच्यामुळे आज मी पण एक्सायटेड. ती सुद्धा पहिली मराठी इन्फ्लुएन्सर जाऊन आली आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचाही अभिमान आहे आणि खूप एक्सपिरियन्स खूप छान होता. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मराठी भाषेला आणि मराठी आपल्या अस्मितेला प्रेझेंट करण्याचा एक अभिमानसुद्धा होता आणि रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा होती आणि मला वाटतं मी चांगली निभावली आहे. मला असं वाटतं की हा नवभारतचा एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील डिजिटल इन्फ्लुएन्सर जे आहेत ते ठराविक त्यांच्याकडे बरेचसे नॉमिनेशन आले असं मला सांगण्यात आलं, जवळपास 20,000पेक्षा जास्त. आणि त्यातनं त्यांनी एक जवळपास 100 लोकांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यापैकी बऱ्याच लोकांच्या अवॉर्डसाठी मी तिथे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतो. मला एक आनंद वाटतो की अशा उपक्रमातनं आपण आजचा जो युग आहे ते डिजिटल युग आहे. आपण पूर्वी TV पाहायचो,
तर आज आपण मोबाईलवर सगळ्या बातम्या पाहतोय. आपण समाज उपयोगी गोष्टी असतील, उद्योग असेल, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, ही आपण सर्वजण आज डिजिटल कंटेंटच्या थ्रू पाहतोय. त्यामध्ये सर्वात चांगलं काम करणारी ठराविक काही लोक यांनी आज इथे सिलेक्ट केलेली आहेत आणि त्यांना हा पुरस्कार दिला आहे. यामध्ये मला आनंद आहे. काय सांगशील, इन्फ्लुएन्सर अवॉर्ड दिला जातोय, कसं वाटतं? काय कमाल कमाल काय वाटणार मला. खूप 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 आनंद झालेला आहे. आणि फॅशन आणि ब्युटी ज्याच्यासाठी उच्चापण क्रिएटर असं घरात बसून वेगवेगळे ज्या क्रीम्स, रॅश आली आहे, ॲलर्जी, चांगल्या चांगल्या ब्रँड्सला पण नाही म्हणालेलो आहोत. आणि घरामधूनच जी सुरुवात होते आणि मग नंतर तुमची कंपनी होते, स्टुडिओज होतात, या सगळ्यामधून जे कष्ट आहेत ते ना डायरेक्ट असे प्रेक्षक आम्हाला भेटत नाही, फार क्वचित होतं. आणि जे दिसतात ते नंबर्स दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीची शाबासकीची थाप याच्यासाठी मी सतत केलेली हावरट असणार आहे. त्याच्यामुळे मला आनंद झालेला आहे. खूप थँक्यू. डिजिटल माध्यमांविषयी काय वाटतं का तुला? आता ना पर्सनल व्ह्यूइंग म्हणजे मोबाईलवरती प्रत्येकाचा जो वैयक्तिक अनुभव आहे हे कधीच कुठेच जाणार नाही आहे. आणि जो समूहानं घेतला जाणारा अनुभव आहे म्हणजे इव्हेंटफुल किंवा ग्रुप्स किंवा कम्युनिटी ज्याला म्हणतात, कम्युनिटी व्ह्यूइंग, तो प्रकारसुद्धा कुठेच जाणार नाही आहे. त्याच्यामुळे चित्रपट असेल, नाटक असेल, वेगवेगळे प्रत्यक्षात होणारे हे असे कमाल इव्हेंट्स असतील, कार्यक्रम असतील, हे पण असेच राहणार आहेत. आणि पर्सनल व्ह्यूइंग म्हणजे डिजिटल याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि या सगळ्यामध्ये प्रोग्रेशन, मॉडर्न, खूप साऱ्या गोष्टींचे ॲप्स, AI, या साऱ्या गोष्टींनी बनवणं आणि पाहणं हे स्मूथ होणार आहे. पण वैयक्तिक अनुभव घेणं हे कधीच बंद नाही होणार आहे. ग्रेट, छान, मस्त, थँक्यू सर. नमस्कार, मी सुकीर्त गुमास्ते आणि मला फूड आणि ट्रॅव्हल कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळतो आहे. आणि आता कॉन्टेंट क्रिएटर जो असतो तो आयसोलेट होऊन काम करत असतो. कमेंट्स येत असतात, सगळं डिजिटली असतं. जेव्हा असे पुरस्कार मिळतात, जे छान कौतुक असं होतं, खूप मस्त वाटतं. अजून काम करायला उत्साह येतो. कुठलं आवडतं तुमचं पदार्थ? सॉरी, कुठलं? फूड आणि ट्रॅव्हल कॅटेगरीमध्ये मला पुरस्कार मिळतो आणि खूप छान वाटतं. थँक्यू. आमची ओळख आहे, आम्ही बिगनर्स आहे. आम्ही कॉमेडी क्रिएशन करतो आणि मला हे अवॉर्ड मिळाला नॅशनल डिजिटल इन्फ्लुएन्सर याच्याबद्दल खूप आभार आहे आमच्याकडून आणि धन्यवाद अवॉर्ड भेटलं म्हणून. मला काय बोलायचं. थँक्यू सो मच. नवराष्ट्र डिजिटल हा अवॉर्ड तुझी काय ओळख? मी चिराग आहे, सर्व पार्ट आहे बिगनर्स के. थँक्यू. अवॉर्ड